तर आपण सगळ्यात महत्वाच्या टॉपिक कडे चाललोय. सगळ्यांसाठीच महत्वाचा आहे, फुल स्टॅक डेव्हलपरसाठी तर जास्त महत्वाचा आहे. राईट. एआय वाल्यांसाठी पण आहे, पण एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट नाही आहे. इंटरव्ह्यू साठी क्रॅक करायसाठी हा लागेल. कारण इंटरव्ह्यू जर तुमच्या डेटावर इंटरव्ह्यू झाला आणि जो डेटाबेस इंजिनियरने इंटरव्ह्यू घेतला, तर तो तुम्हाला 100% क्वेश्चन विचारला जाणार आहे. एक्सप्लेन PL SQL. त्याच्यामध्ये 3 ते 4 कन्सेप्ट आहेत, ज्या आपण आता बघणार आहोत. चला मग नोट्स लिहायला चालू करायचं. टायटल लिहा, PL SQL. PL SQL. येस. PL SQL म्हणजे काय? आपण प्रोग्राम लिहू शकतो एसक्यूएलच्या आतमध्ये. एसक्यूएलच्या आतमध्ये प्रोग्राम लिहू शकतो. आतापर्यंत आपण एसक्यूएल मध्ये काय शिकलो? कमांड लिहित होतो फक्त. एक कमांड एक्झिक्यूट झाली, काम संपलं. एक कमांड एक्झिक्यूट झाली, काम संपलं. राईट. पण आपण अशी एक सिच्युएशन येते या प्रोजेक्टमध्ये की जिथं आपल्याला खूप साऱ्या गोष्टी एकाच कॉलमध्ये करायच्या आहेत. एकाच कॉलमध्ये करायच्या. आणि त्यावेळेला आपण वापरतोय PL SQL. म्हणजे काय समजावून सांगतो. ओके, एक्झाम्पल सिनारिओ डेव्हलप करतोय किंवा एक एक्झाम्पल देतोय की समजा हॉटेल आहे. हॉटेलमध्ये किचन मध्ये ऑर्डर्स येतात, वेटर आणून देतोय. राईट. वेटरनं ऑर्डर घेतली, किचन मध्ये आणून दिला. वेटर मध्ये ऑर्डर घेतली, किचन मध्ये आणली. राईट. मग किचन मध्ये देतोय, मग काय असं लगेच गेल्या गेल्या ऑर्डर मिळत असं ना, किचन मध्ये तयारी करायला लागते. मग ते तयार करून प्रोडक्ट तुम्हाला दिलं. आयटम तो तयार करून दिला जातो पुढे सेल पुढे विकण्यासाठी. आयडिया कधी सगळं ना. तर समजा काय होतंय बघा, एक वेटर आहे, तो गेला एका टेबलाकडे आणि त्या टेबलाला विचारलं तुमची ऑर्डर द्या. त्यानं सांगितलं की मला हा आयटम नंबर 1 पाहिजे. मग त्यानं ऑर्डर घेतली, आयटम नंबर 1 घेतला, किचन मध्ये गेला आणि सांगितलं हा आयटम नंबर 1 टेबल 1 साठी पाहिजे. टेबल नंबर 1 साठी. ओके झालं. मग त्यानं परत बोलवला, अनेक आयटम नंबर 2 ची ऑर्डर दिली. मग तो परत गेला कुठं? किचन मध्ये गेला, किचनला ऑर्डर दिली. मग किचनवाला काय म्हणणार आहे, बाबा एकदमच ऑर्डर लिहून आण की सगळी त्याची. काय 5-10 प्रोडक्ट्स आहेत, तेवढे आयटम्स पाहिजे ते सगळे लिहून आण आणि वन टाइम सांग, मी सगळे वन टाइम देतो तुला देतो. कुठलं फास्ट होईल, पहिलं का दुसरं? बरोबर आहे. आता एक्झाम्पल समजून घ्या. आता बँक मध्ये सगळे, आता बँकेमध्ये बऱ्याच बऱ्याच लोकांचं अकाउंट, सगळ्यांचं अकाउंट असेल बँकेमध्ये. बरेच लोक लोन करतात, लोन काढतात. तर तुमचं लोन जे अमाऊंट आहे आणि समजा तुम्ही त्या लोनच्या अगेन्स्ट पैसे भरला गेला अकाउंट बँकेमध्ये, तर 20 लाखाचं लोन आहे. राईट. आणि त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट आहे 8.5% असं धरूया आपण. आणि मी भरायला गेलो कधी पैसे 15 तारखेला भरायला गेलो. बरोबर आहे. तर ते 15,000 रुपये माझे भरायला गेल्यानंतर त्या तारखेला माझं इंटरेस्ट किती कॅल्क्युलेट झालाय हे ऑन द स्पॉट कॅल्क्युलेट होतं. बरोबर आहे. पण ते काय मी पैसे भरायला गेल्यानंतरच कॅल्क्युलेट होतं का महिन्यातून किती वेळा कॅल्क्युलेट होत असेल? महिन्यातून किती वेळा असेल? आणि माझं एकट्याच लोन असणार आहे का रे? नाही. हजारो लाखो लोकांचं लोन असतं. मग लोनचं व्याज कॅल्क्युलेशन करायचं आहे, तर त्यासाठी युजरनं जाऊन बटन दाबायची गरज नाही. हा बटन दाबाने मग कॅल्क्युलेट होतो. राईट. आणि लोन कॅल्क्युलेट करण्यासाठी काय काय प्रोसेस होते? असं नाही ना की अमाऊंट किती आहे, टेन्युअर किती आहे. पण तेवढंच नाही ना, त्याच्यामध्ये बऱ्याच इंटरनल गोष्टी घडत असतील. आतापर्यंत किती भरलेलं आहे ते वजाबा होणार. मग अमाऊंट किती आहे ती होणार. त्याचा मंथली EMI किती होतो तो बघणार. त्याच्यामध्ये अमाऊंट प्रिन्सिपल किती जाणार, किती अमाऊंट व्याजाला जाणार. असं बरंच कॅल्क्युलेशन होतं. म्हणजे ऍट अ टाइम फक्त एका व्यक्तीचं एका लोनचं व्याज कॅल्क्युलेट करण्यासाठी मला 7 ते 8 टेबल बरोबर मला इंटरॅक्ट करावं लागतं. म्हणजे 7 ते 8 कमांड्स एक्झिक्यूट झाल्या आणि त्याच्यावर फक्त इस्टिमेशन झालं, कॅल्क्युलेशन झालं, मॅथमॅटिकल फॉर्म्युला रन करून मग एक व्हॅल्यू जनरेट झाली आणि ती व्हॅल्यू एका आपल्याला टेबलमध्ये ठेवायची. आयडिया करते सगळ्यांना, प्रोसेस कळाले. म्हणजे खूप साऱ्या गोष्टी करायच्या आहेत. आणि प्रत्येक एक क्वेरी एक्झिक्यूट करण्यासाठी आपल्याला प्रत्येक क्वेरी एकानंतर एक रन करायची असली तर सुद्धा इकडून ह्या 2 वेगळे सिस्टीम्स असतात. ह्या सिस्टीम कडून इकडे क्वेरी पाठवली, एक्झिक्यूट झाली, परत आला आउटपुट घेऊन ह्या क्वेरीकडे परत एक्झिक्यूट इकडे गेली, इकडे आलं. असं काय होलं, गो म्हणजे जायचं यायचं जायचं यायचं असं ट्रान्झॅक्शन झालं. कळतंय? आता सिम्पल लॉजिक आहे. जसं मग आपण म्हटलं की वेटरने काय घेतलं, एकाच वेळेला ऑर्डर घेतल्या, किचन मध्ये आला, किचन मध्ये एकदम तयार केला. स्पीड कुठला वाढला प्रोसेसिंगला? एक वन टाइम ऑर्डरची ना. एक एक ऑर्डर घ्यायला वेळ लागतो. मग कोडिंग मध्ये सॉफ्टवेअर कसं बनवतात बघा. आता मला पहिला सॉफ्टवेअर आर्किटेक्चर तुम्हाला समजावून सांगू द्या, ट्राय करू. ओके. तर सगळे बऱ्यापैकी फुल स्टॅक डेव्हलपमेंट शिकतात. डेटाबेस वाले सुद्धा, डेटा AI वाले किंवा डेटा सायन्स वाले सगळे डेटाबेसवर काम करतात.
आणि तो डेटाबेस कुठे आहे? तो डेटाबेस इथं आहे. हा आपला डेटाबेस आहे समजा. राईट. त्याला आपण सिस्टम आर्किटेक्चर म्हणू शकतोय. इथं आपला डेटाबेस आहे. येस. अल्टिमेटली सगळं डेटाबेस मध्ये येऊन पडतं हे आपल्याला माहित आहे. राईट. आता मला सगळ्यांना विचारतात जे जावामध्ये आहेत, जे डॉट मध्ये शिकलेत किंवा ज्यांनी नोड जे शिकलेत किंवा अजून कोणते टेक्नॉलॉजी शिकलेत, ते डेटा कोण पाठवतो इकडे डेटाबेसमध्ये? राईट. युजर पाठवतो. तो युजर कुठं आहे? तो युजर इथं आहे. युजर कशाच्या थ्रू पाठवतोय तो डेटा? येस. युजर कशाच्या थ्रू पाठवतोय? तो फॉर्म भरतोय. तो फॉर्म कुठे भरतोय? रिॲक्टच्या प्रोजेक्टमध्ये, अँग्युलरच्या प्रोजेक्टमध्ये किंवा मोबाईल ऍपमध्ये अँड सो ऑन. म्हणजे हा युजर इंटरॅक्ट केला, कुणाशी इंटरॅक्ट केला? आपल्या फ्रंट एंडशी. बरोबर आहे का रे? हा आपला युजर. युजर जरा मोठा झालाय पण असू दे आता. फ्रंट एंडशी इंटरॅक्शन केला ह्या युजरने. लईच मोठा झाला, कट करूया त्याला, छोटा करूया. काय केलं? हा युजरनं काय केला? फ्रंट एंडशी इंटरॅक्ट केला. बरोबर. हा युजर आहे, यानं फ्रंट एंडशी इंटरॅक्शन केलं. म्हणजे काय केलं? इथून त्यानं डेटा पाठवला. मग डायरेक्ट फ्रंट एंड डेटाबेस मध्ये टाकते का रे डेटा? HTML CSS जावास्क्रिप्ट मधून आपण डेटा टाकतोय का डेटाबेस डायरेक्टली? नाही. काय होतं इथून? काय होतंय? फ्रंट एंड काय कॉल करतोय? एपीआय कॉल करतोय. बरोबर आहे. एपीआय कुठे लिहिला असतो? दुसऱ्या सॉफ्टवेअर मध्ये. ही टेक्नॉलॉजी कोणती आहे? ही जावा असू शकते, ही डॉटनेट असू शकते, हे नोड जेएस असू शकते, ही PHP असू शकते, ही पायथन मध्ये असू शकते, ही रुबी मध्ये असू शकते, ही गो नावाच्या लँग्वेज असू शकते, आणि म्हणाल त्या लँग्वेज मध्ये, ज्याच्यामध्ये सुद्धा सर्व टेक्नॉलॉजी काम करता शकते. पण करतोय. मग तुम्ही तुमची टेक्नॉलॉजी ठरवताय आणि त्याच्यामध्ये तुम्ही करिअर घडवताय तुमचं. राईट. मग काही कंपन्या जावामध्ये काम करतात, काही डॉट नेट वापरतात. का? कारण आपल्या आपल्या कंपनीची काय एक्सपर्टी आहे किंवा त्याचा एक स्टॅक ठरला की आम्ही ह्याच्यापेक्षा पलीकडे जाणार नाही. समजते सगळ्यांना? अगेन मग प्रत्येक परत जावामध्ये गेला तर जावामध्ये पण व्हरायटी आहेत. जावामध्ये JSP ऑप्शन आहे, सर्वलेट ऑप्शन आहे, JSP सर्वलेट एकत्र वापरतात. मग ते पूर्वीचं टेक्नॉलॉजी व्हर्जन आहे, ते लोकांना वापरणं इतकं इझी राहिलेलं नाही. कारण का? कारण ऍडव्हान्स गोष्टी आल्यात म्हणून. राईट. ऍडव्हान्स गोष्टी आल्यात म्हणून. मग जावासाठी अल्टरनेटिव्ह काय आला? पुढचा बेस्ट पर्याय स्प्रिंग बोर्ड. स्प्रिंग आलं. मग स्प्रिंग मध्ये पण भरपूर प्रॉब्लेम्स आहेत. का? कॉन्फिगरेशन करायला त्रास होते खूप म्हणून. मग पर्याय काय आला? स्प्रिंग बूट. लेस कॉन्फिगर्ड. म्हणजे ऑलरेडी आम्ही कॉन्फिगर केलं, डाउनलोड करा आणि तुमचा प्रोजेक्ट त्याच्यामध्ये करायला चालू करा. जे जावा शिकतील त्याला समजेल. डॉट नेट वाले काय म्हणतात? स्टार्टेड विथ ASP, ऍक्टिव्ह सर्व्हर पेजेस नावाची टेक्नॉलॉजी होती. मग पुढे जाऊन ASP डॉट नेट आलं. मग ASP डॉट नेट MVC आलं. आणि आता लेटेस्ट जे चालू आहे ते कोर MVC मग आलं. डॉट नेट कोर MVC. ते काय करतंय? अजून इम्प्रूव्ह झालंय. इम्प्रूव्ह होण्यापाठीची भरपूर कारण आहेत. एक, डेव्हलपमेंट सायकल कमीत कमी टाइम मध्ये संपली पाहिजे. प्रोजेक्ट घेतला आणि वर्षानुवर्ष प्रोजेक्ट चालू झाला नाही. आता जे मार्केट काम चालू करतंय, मार्केट जे काम करते ते अजाईल फ्रेमवर्क मध्ये काम करतं. व्हॉट इज अजाईल फ्रेमवर्क? अजाईल फ्रेमवर्क म्हणजे काय? ठरवा, लॉन्च करा महिन्याभरात. प्रोडक्ट लॉन्च झालं पाहिजे महिन्याभरात, प्रोजेक्ट लॉन्च, आणि तो लोकांना वापरायला द्या. त्याचं एक स्टँडर्ड ठरवा, मिनिमम एवढं पाहिजे आणि तेवढं लॉन्च करायचं. आणि मग काय करायचं? व्हर्जन 1 म्हणजे त्याच्यामध्ये एक नवीन फीचर ऍड करायचं. परत ते महिन्याभरात लॉन्च करायचं, नवीन फीचर आलं, परत नवीन फीचर. व्हॉट्सअप वापरते सगळेजण. असं आहे काय व्हॉट्सअपमध्ये की दरवेळेला काय म्हणतो त्याला, पूर्ण ऍप जाते आणि नवीन येते? नाही. तुमच्या ऍपमध्येच अपडेट होते. हे सगळं अजाईल फ्रेमवर्क मध्ये काम चालू. म्हणता करतो सगळं ना. अजाईल मेथोडॉलॉजी हे ओव्हरव्ह्यू कन्सेप्ट झाला असा. म्हणजे काय आहे? तर एक प्रोजेक्ट कंप्लीट करतो वर्षभरामध्ये आणि लॉन्च करतो. वर्षभरामध्ये गोष्टी किती बदलल्या जातात तुम्हाला माहिती आहे. राईट. टेक्नॉलॉजीज वाईप आउट व्हायला महिन्यामध्ये. राईट. तर वर्षभर कुणालाच वेळ नाही आहे. फास्ट फूड, फास्ट लाईफ, फास्ट डेथ चालू झालाय. मग फास्ट लॉन्चिंग पण झालं पाहिजे. राईट. तर त्यासाठी सगळ्या गोष्टी फास्ट होतात. मग अजाईल मेथोडॉलॉजी वापरतो. 1 बाय 1 वर्कआउट होतो. ओके, लक्षात आहे सगळ्यांना? मग टेक्नॉलॉजी कंपनी टू कंपनी ठरतात. नोड जेएस वाल्यांचं सुद्धा नोड जेएस, एक्सप्रेस जेएस आला. एक्सप्रेसला पण अल्टरनेटिव्ह आले जातात स्पीडमध्ये काम करण्यासाठी अँड सो ऑन. राईट. PHP मध्ये प्लेन PHP कोणीच करत नाही. कोड इग्नायटर, लारावेल, केक PHP असे फ्रेमवर्क्स आहेत, ते वापरतात. पायथॉन मध्ये प्लेन पायथॉन मध्ये कोणीही प्रोजेक्ट डेव्हलप करत नाही. पायथॉन मध्ये पुढे गेल्यानंतर वेब डेव्हलपमेंट होतो मी.
दे यूज आयदर फास्ट एपीआय, दे यूज फ्लास्क और दे यूज जँगो आणि अजून काही टेक्नॉलॉजी असतील, राईट, अँड सो ऑन. रुबी मध्ये रुबी ऑन रेल्स म्हणून आहे टेक्नॉलॉजी आहे, अँड सो ऑन. म्हणजे ते काय आहेत, कोर टेक्नॉलॉजी तीच आहे, पण काय केलं लोकांनी कॉन्फिगर करून ठेवली. लक्षात येते का? सिम्पल, राईट. तर त्या टेक्नॉलॉजी स्टॅकवर आपण काम करतो. एआय वाल्यांसाठी सुद्धा, डेटा सायन्स वाल्यांसाठी सुद्धा आपण वेब डेव्हलपमेंट केलं बघा, स्ट्रीमलेट मध्ये फ्रंट एंड डेव्हलपमेंट केली, राईट. मग कधी कधी तुम्ही जो मशीन लर्निंगचा, डीप लर्निंगचा मॉडेल जो तयार केलाय, तो युजरला वापरायला कसं देणार तुम्ही? फ्रंट एंड डेव्हलपरला रिॲक्ट वाला कसं वापरणार तो? तर तुम्ही काय करणार, पायथॉन मध्ये एपीआय डेव्हलप करणार. मग पायथॉन, प्लेन पायथॉन नाही तर तुम्ही जँगो मध्ये कराल, फ्लास्क मध्ये कराल, किंवा फास्ट एपीआय मध्ये कराल. आणि तो एपीआय कॉल कोण करणार? रिॲक्ट वाला, अँग्युलर वाला, अँड्रॉइड फोन वाला, आयओटी डिव्हाइस वाला, अँड सो ऑन. सगळ्यांना लक्षात द्या. मग डेटाबेसवर इंटरॅक्शन करण्यासाठी काय होते बघा, इथून रिक्वेस्ट जाते. कुठून? इथून. म्हणजे इथून फ्रंट एंड मधून आली कुणाला? इथं, वाया एपीआय, राईट. आणि इथून कुठे गेली? डेटाबेस जाऊन पडली. आता काय झालं, त्यानं डेटा घेतला, डेटा आत पाठवला, इथं आला जावातून, आणि जावातून डॉटनेट मधून जे काही टेक्नॉलॉजी तिथून डेटाबेस मध्ये गेला. बरोबर आहे. मग आता मला काय करायचं आहे, लोन कॅल्क्युलेशनचं ऑपरेशन लावायचं, राईट. मग आता किती लोकांसाठी करायचं? 100 अकाउंटसाठी करायचं, 100 अकाउंटसाठी करायचं. मग मला काय करावं लागतं? पहिल्यांदा मी जातो आणि डेटाबेसवर सिलेक्ट क्वेरी फायर करतो. सिलेक्ट 100 रेकॉर्ड्स. ओके, 100 रेकॉर्ड्स आले इथं. आता इथं मी फॉर लूप लावतो डेटाबेसमध्ये, कुठं? जावामध्ये किंवा डॉटनेट मध्ये. फॉर लूप लावला. फॉर लूप मध्ये सांगतोय अकाउंट नंबर 1 जा डेटाबेस कडे, जा त्या डेटाबेसवरचे सगळे ट्रान्झॅक्शन घेऊन ये. आता पण झाले ट्रान्झॅक्शन, त्याची इन्फॉर्मेशन घेऊन आणला, ते एका टेबलमध्ये ठेवले आपण. मग त्याला घेतलं, त्याला तिथं फॉर लूप मध्ये फिरला, कुठं? फ्रंट एंड आपल्या टेक्नॉलॉजीमध्ये. परत प्रोसेस केलं, आणि मग म्हटलं झालं, कॅल्क्युलेशन झालं, आणि मग जाऊन काय करतात? ठेव जा. मग त्याचं अकाउंट आपण ठेवलं. समजते काय केलं आपण? मग दुसरा अकाउंट, दुसरा युजर घेतला, दुसरा आयडी घेतला, त्याच्यासाठी गेलो, परत डेटाबेसवर त्याचा डेटा पुल केला, इथं आणला, प्रोसेस केला, जाऊन ठेवला. परत गेलो, पुल केला. असं 100 रेकॉर्डसाठी काय केलं? मला सांगा, 100 रेकॉर्डसाठी मी किती वेळा कनेक्शन केलं डेटाबेसवर? सगळ्यात पहिलं कनेक्शन, जा लिस्ट ऑफ युजर्स घेऊन ये. सगळ्यांना समजायला नक्की? ओके, इमॅजिन करायला चालू करा. लिस्ट ऑफ युजर्स घेऊन ये. एक झालं, 100 रेकॉर्ड झाले. एका रेकॉर्डसाठी जा, ट्रान्झॅक्शन घेऊन ये, परत बाकीची इन्फॉर्मेशन घेऊन ये. कदाचित त्या 2 क्वेरी असतील, पण आपण एकच झाली. एका रेकॉर्डसाठी गेलं, रेकॉर्ड्स आणले, इथं कॅल्क्युलेशन केलं. ओके, कॅल्क्युलेशन केलं, आता जाऊन ठेव जा, राईट. म्हणजे की जर आपण तीन तीन गोष्टी झाल्या असं म्हणूया, डेटाबेस कडून डेटा ट्रान्झॅक्शन काढले, कॅल्क्युलेशन केल्याचं एक ऑपरेशन, आणि तिसरं ऑपरेशन कुठलं? डेटा जाऊन ठेवायचं पण. असं टोटल किती ऑपरेशन झाले आपले? 100 लोकांसाठी 300 ऑपरेशन, आणि एक लिस्ट कॉल करण्यासाठी. म्हणजे 301 ऑपरेशन आपण कमीत कमी केले. आणि काय करायसाठी? कॅल्क्युलेशन करायचं. सगळ्यांना समजायलं? आता बॅटर काय आहे बघा, हे ओके आहे, हे ओके आहे. पण आता समजा, समजा इथून ज्याला रिक्वेस्ट गेली आणि रिस्पॉन्स आला, आणि जर हे कॅल्क्युलेशन आपलं जे इथं झालंय, जे 301 ऑपरेशन झालेत, जर ते ऑपरेशन करायला 5 मिनिटं लागणार असतील, 5 मिनिटं लागणार असतील, कॅल्क्युलेशन हेवी आहे, तर काय करायचं? कारण का, आठवतंय का बघा सगळ्यांना? जर तुम्ही लक्षात, वेब डेव्हलपमेंट मध्ये जर एपीआय कॉल गेला तर 30 सेकंदाच्या वर तो वाट बघत नाही. आले का? सीन झालाय का तुमच्याकडं? एखादा एपीआय जर टाइम खायला लागला रिप्लाय द्यायला, तर 30 सेकंदानंतर तो ब्रेक होतो. कारण तो काय आयुष्यभर वाट बघू शकत नाही, तो 30 सेकंदानंतर बंद करतो. एचटीटीपीचा हा लिमिटेशन आहे, किंवा इंटेन्शन टाकलेला हा आहे, काय त्याला रूल आहे. मग त्याच्यासाठी आपलं काय करावं लागतं? मॅक्स फुल साईज वाढवा लागते, म्हणजे वेटिंग टाइम वाढवा लागतो. मग तो तुम्ही ठरवू शकता 5 मिनिटं, 10 मिनिटं. आता 100 रेकॉर्डसाठी 5 मिनिटं ठीक आहे, पण असं 1 लाख रेकॉर्ड आलं तर किती वाढवणार तुम्ही? वाढून वाढून फंडा करा सगळ्यांना. तर हा एक मेजर प्रॉब्लेम आहे. मग याला सोल्युशन काय आहे? याला सोल्युशन आहे, एकदा जाऊन सांगा की ह्या 100 रेकॉर्डवर काम करायचं. तुम्ही इथं काहीच लिहू नका, फक्त त्याला काय करा, एक इकडं कोड लिहा, कुठं? डेटाबेस मध्ये, आणि त्याला जाऊन सांगा हे करायचं आहे. आणि लॉजिक सगळं कुठे लिहायचं? इकडे न लिहिता लॉजिक इकडे लिहायचं डेटाबेस मध्ये. फायदा काय झाला? एक ऑर्डर साठी त्याला जायचं यायचं याची गरज नाही आहे. त्याला ऑर्डर मिळाली ना, 100 लोकांचं करायचं आहे. मग मी काय करतोय, इथं ऑपरेशन करतो. मग इथं मला जे 5 मिनिटं इकडे लागत होते ना, जाऊन यायचं,
फक्त त्याला सांगितलं 100 लोकांचं कॅल्क्युलेशन कर. ह्याला कुठे जायचं का डेटाबेसला? डेटाबेस मध्ये तिथल्या ते उचलायचं, तिथल्या ते काम करायचं, तिथल्या ते ठेवायचं. मग हे ऑपरेशन तुमचं जे 5 मिनिटाचं होतं ना, ते 1 मिनिटामध्ये पण येऊ शकतं किंवा त्याच्यापेक्षा पण कमी पिरियडमध्ये. कारण का? जायचं यायचं, जायचं यायचं, हा काय झाला, ही प्रोसेस थांबली. लक्षात आहे सगळ्यांना? आणि म्हणून काही कंपन्या काय करतात, फ्रंट एंड मधून जावा जातात, जावातून डेटाबेस जातात, क्वेऱ्या पाठवतात. इथं क्वेरी तयार करायची, इकडे क्वेरी एक्झिक्यूट करायची, इकडे क्वेरी तयार करायची, इकडे एक्झिक्यूट करायची. आणि काही कंपन्या काय करतात, ते म्हणतात क्वेरी आम्ही इथं एक पण लिहित नाही, जावामध्ये डॉटनेट मध्ये एक पण क्वेरी लिहित नाही, सगळ्या क्वेऱ्या कुठं, डेटाबेसमध्ये. का? कारण त्या इथं कंपाईल करून इथं रन करायला फास्ट होतं. सगळ्यांना कळालं का? आयडिया कळाली सगळ्यांना? मग कंपनी टू कंपनी आहे. काही कंपन्या म्हणतात आम्ही फ्रंट एंड इथं इथं कोड क्वेरी लिहिणार, क्वेरी इथं पाठवणार. काही कंपन्या म्हणतात इथून मी फक्त फंक्शन कॉल करणार, क्वेरी एक्झिक्यूट करणार. आता समजा कॅल्क्युलेशनच्या लॉजिक मध्ये चेंज आला, तर लॉजिक मध्ये चेंज करायला कुठं सोपं पडतं रे? इथं सोपं पडतं का इथं सोपं पडणार? कारण का, अगेन बघा, जेव्हा आपण प्रोजेक्ट लॉन्च करतो ना, त्याला आपण हा कोड कंपाईल करतो आणि डिप्लॉय करतो, कंपाईल करून डिप्लॉय करतो रन करण्यासाठी. फंडा कळतोय? आणि इथं काय, डेटाबेस ऑलरेडी तिथेच आहे. जाऊन तुम्हाला क्वेरी इथं जर काय करायचं, फक्त स्टोअर्ड प्रोसिजर आहे, जो फंक्शन इकडे कोड लिहिला तो मॉडिफाय करायचा, काम संपलं. मग काही कंपन्यांना हे सोपं वाटतं, डेटाबेस टेक्नॉलॉजी टू डेटाबेस, टेक्नॉलॉजी डेटाबेस. काही म्हणतात डायरेक्टली डेटाबेस मध्ये आम्ही करतो. तर कोल्हापूरमध्ये बियाणी नावाची कंपनी आहे, ती सगळी स्टोअर्ड प्रोसिजर काम करते. राईट. पर्सनली मी आयगॅप मध्ये मी हे प्रेफर करतोय, इकडून इकडे जायचं, इकडून इकडे जायचं. अजून एक कोर नावाची कंपनी आहे कोल्हापूरमध्ये, हे मला माहित असल्या कंपन्या, त्या काय करतात, ते म्हणतात की आम्ही इथून इकडे कोड पाठवतो, आम्हाला स्टोअर्ड प्रोसिजरवर डेटाबेसमध्ये लिहिल्या प्रोग्रामवर आम्हाला तेवढा विश्वास नाही. मग कुठलं बरोबर आहे का? कुठलंच चुकीचं नाही आहे, सगळं बरोबर आहे. त्यांना ते सुट होतंय, त्यांनी ते करतात. फंडा कळला सगळं ना? मग आता तुम्ही कुठल्या कंपनीमध्ये जाणार आहे, माहिती आहे का तुम्हाला? माहिती नाही आहे ना? मग आपण काय केलं, दोन्ही अप्रोच डेव्हलप करून ठेवायला तुमचे. सगळ्याला क्लिअर आहे? आणि दिस वॉज ऑल फाउंडेशन. राईट. तर ही डायग्राम सगळ्यांनी नंतर ड्रॉ करा, मी व्हिडिओ तुम्हाला देणारच आहे सगळ्यांनी. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने आपलं काम होते. फंक्शनॅलिटी क्लिअर आहे सगळ्यांना? हे आपले झाले सिस्टीमचे आर्किटेक्चर. डेटाबेस एखादं वेब ऍप्लिकेशन अशा पद्धतीने काम करतं. आता आपल्याला थोडंसं थेरी समजून घ्यायची आहे. चला, टायटल लिहा, PLSQL. PLSQL स्टँड्स फॉर प्रोसिजर लँग्वेज फॉर SQL. प्रोसिजर लँग्वेज फॉर SQL. PLSQL stands for Procedural Language for SQL. We can write programs. We can write programs in database. We can write programs in database. त्याच्यामध्ये नंबर 1 आहे स्टोअर्ड प्रोसिजर, त्याला SP पण म्हणतात शॉर्टकट मध्ये. नंबर 2 आहे फंक्शन्स आणि नंबर 3 आहे ट्रिगर्स. राईट. ट्रिगर्स. नंबर 1 स्टोअर्ड प्रोसिजर, नंबर 2 फंक्शन, नंबर 3 ट्रिगर. तर या तीनच्या पलीकडे काहीच नाही आहे PLSQL मध्ये. ओके. आतमध्ये सब कन्सेप्ट येतील, पण हे थोडं सफिशियंट. नेक्स्ट टायटल लिहायचं आहे. आता आपण बघणार स्टोअर्ड प्रोसिजर. इट इज अ प्रोग्राम रिटर्न इन SQL. इट इज अ प्रोग्राम रिटर्न इन SQL. इट इज प्रोग्राम रिटर्न इन SQL. We called stored procedure. We call SP. We call SP with parameter. We call SP with parameter. Okay, we call SP with parameter. With parameter. Okay. It processes. It processes. It processes
It processes and keeps data into table. It processes and keeps data in table and 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 sends data from table and sends data from table. काय समजतं बघा, हे घेतंय डेटा रिसिव्ह करतंय, प्रोसेस करतंय, डेटामध्ये टेबलमध्ये ठेवतंय, प्रोसेस तसंच ठेवतं, नो प्रॉब्लेम. त्याच्यानंतर काय करतंय, तुम्हाला पाहिजे तर डेटा काय करतंय, टेबलमध्ये घेतोय आणि पाठवतो. म्हणजे काय, इन्सर्ट, अपडेट, डिलीट आणि सिलेक्ट हे चारही ऑप्शन आपल्याच्या टेबलवर करू शकतो विथ हेल्प ऑफ स्टोअर प्रोसिजर. राईट. मग आता सिंटॅक्स लिहायचा, सिंटॅक्स फॉर स्टोअर प्रोसिजर. सिंटॅक्स फॉर स्टोअर प्रोसिजर. सिंटॅक्स. तर आपण पहिल्यांदा डिलिमिटर लिहितोय, डिलिमिटर स्लॅश स्लॅश. ओके, डिलिमिटर स्लॅश स्लॅश, दोन वेळा स्लॅश लिहायचा, डिलिमिटर. ओके, त्याच्यानंतर म्हणायचं आहे क्रिएट प्रोसिजर, प्रोसिजरचं नाव, क्रिएट प्रोसिजर, प्रोसिजरचं नाव, कंसामध्ये इन 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 असे शब्द, इन. ओके, क्रिएट प्रोसिजर, प्रोसिजरचं नाव, इन ब्रॅकेट, इन असा कीवर्ड वापरायचा. इन म्हणजे इनपुट आहे. स्पेस व्हेरिएबलचं नाव, त्याच्यात स्पेस डेटा टाईप. ओके, इन व्हेरिएबलचं नाव, डेटा टाईप, इन व्हेरिएबलचं नाव, डेटा टाईप, कॉमा डॉट डॉट डॉट, ॲज मेनी व्हेरिएबल्स, तुम्हाला जेवढे लागतील तेवढे. त्याच्यानंतर मग नेक्स्ट लाईनला बिगिन. त्याच्यानंतर खाली आपण बिगिन लिहितोय. राईट, बिगिन. मग खाली त्याच्या खाली जेवढ्या काय नंबर ऑफ लाईनचा कोड असेल तो लिहा, डॅश 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 कोड किंवा क्वेरीज टू बी एक्झिक्युटेड, आणि शेवटला एंडला फॉलोड बाय स्लॅश स्लॅश. एंडला फॉलोड बाय स्लॅश स्लॅश म्हणजे काय, हा प्रोग्रामचा एंड असं त्याला समजतो. ओके, आणि त्याच्यानंतर मग डिलिमिटर टाकायचा आहे, सेमिकोलॉन, डिलिमिटर स्पेस सेमिकोलॉन. म्हणजे काय, डिलिमिटरचं काम संपलेलं आहे, डिलिमिटरचं काम संपलं आहे, डिलिमिटर क्लोज करा. एक लक्षात आलं, प्रोग्राम लिहिला आपण, एक फंक्शन लिहितो ना, सेम तसं, फक्त इथं बदलतंय नाव. इथं आपण याला स्टोअर्ड प्रोसिजर म्हणतोय आणि फंक्शन इज डिफरंट. फंक्शन पण आपण लिहिणार आहोत, जे स्केलर फंक्शन आपण लिहिणार आहोत, डिलिमिटर सेमिकोलॉन. आता हाऊ टू एक्झिक्यूट स्टोअर्ड प्रोसिजर, नेक्स्ट टायटल लिहायचं आहे, एक्झिक्यूट स्टोअर्ड प्रोसिजर. एक्झिक्यूट स्टोअर्ड प्रोसिजर कशी एक्झिक्यूट करायची, इथं म्हणायचं कॉल, प्रोसिजरचं नाव आणि पॅरामीटर्स पाठवायचे. ओके, चलो आता डेटाबेसला जाऊया, आणि आता आपण आयगॅपच्या डेटाबेसमध्ये काम करणार आहोत. त्याला मी कमेंट करतोय, ऑलरेडी केलं आहे, आणि जुनं टेबल सगळे डिलीट करतोय. ड्रॉप टेबल स्टुडंट डिलीट करतोय, परत ड्रॉप टेबल, ड्रॉप टेबल आणि ड्रॉप टेबल सिटीज, दोन्ही टेबल डिलीट करतोय. रिकाम करूया. येस, आता एक टेबल नवीन तयार करूया. म्हणजे मी ऑलरेडी जे शिकवलं त्याच्यानुसारच नेम आणि ईमेल आणि आयडी असे 3 पॅरामीटर घेऊया आपण. एक नवीन टेबल तयार करतोय, क्रिएट टेबल स्टुडंट नाव. राईट, याला म्हणतोय मी आयडी इंटीजर, ऑटो इन्क्रीमेंट, स्पेस प्रायमरी की, स्पेस नेम डेटा टाइप व्यारक्यार साईज 100, कॉमा ईमेल डेटा टाइप व्यारक्यार 100. राईट, हा आपण एक टेबल तयार केला आपला स्टुडंट्स नावाचा. रिफ्रेश करा, स्टुडंट्स नावाचा टेबल तयार झाला का आपला, झाला. आता ह्या टेबल बरोबर मला काय करायचं आहे, स्टोअर्ड प्रोसिजर लिहायचं आहे. टेबल कुड नॉट बी
ठीक आहे, झालं नवीन रिफ्रेश. आता आपण व्ह्यू तयार केला होता समा, पण व्ह्यू ड्रॉप करूया. ड्रॉप व्ह्यू पुणे अंडरस्कोर स्टुडंट, हा आपण तयार करून होता. डिलीट, इथं म्हणतो रिफ्रेश. झालं. ते व्ह्यू मुळे प्रॉब्लेम झाला होता. लास्ट लेक्चर मध्ये आपण व्ह्यू शिकलो होतो ना त्याच्यामध्ये. ओके, येस. आता ह्या टेबलमध्ये आपल्याला काय करायचं आहे, रेकॉर्ड इन्सर्ट करायचं. राईट. मग इन्सर्ट करण्यासाठी क्वेरी काय होते, आपण इन्सर्ट टू स्टुडंट्स. मग ती सारखं सारखं लिहायची, एकदा लिहून ठेवायचं. मग आता त्यासाठी मी करतो नवीन एसक्यूएल घेतोय. आणि तुम्ही शिकलाय ना, काय शिकलाय आता. चला टायटल लिहा, स्टोअर्ड प्रोसिजर फॉर, राईट स्टोअर्ड प्रोसिजर फॉर इन्सर्टिंग रेकॉर्ड इनटू टेबल. राईट स्टोअर्ड प्रोसिजर, राईट स्टोअर्ड प्रोसिजर किंवा एसपी टू इन्सर्ट रेकॉर्ड इन टेबल. राईट स्टोअर्ड प्रोसिजर टू इन्सर्ट रेकॉर्ड इन टेबल. येस. चला आता काय करतोय बघा मी, तुम्ही माझ्याबरोबर लिहित गेला तरी चालेल. आता डिलिमिटर सेट करतोय. पहिल्यांदा डिलिमिटर पण सेट केला. ओके. कधी कधी हा डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम वाईज थोडं बदलू शकतोय. आता मी हे शिकवलं तर बहुतेक ह्याच्यावर शिकवलं होतं, लेटेस्ट ट्राय. किंवा आपण आम्ही दुसरं सॉफ्टवेअर वापरलं होतं, झॅम्प नावाचं. त्याच्यामध्ये पहिला आपण डिलिमिटर लिहिला. मग इथं म्हणतो मी क्रिएट प्रोसिजर. क्रिएट प्रोसिजर कुठली, इन्सर्ट स्टुडंट. प्रोसिजरचं नाव लिहिलं आपण, इन्सर्ट स्टुडंट. त्याला मी नाव पाठवणार आहे आणि ईमेल पाठवणार आहे. राईट. त्याच्यानंतर म्हणतोय मग बिगिन, सुरुवात कर बाबा. काय कर, इन्सर्ट नावाची क्वेरी एक्झिक्यूट कर. इन्सर्ट इंटू स्टुडंट टेबलमध्ये इन्सर्ट कर. नाव आणि ईमेल नावाचा कॉलम आहे. आणि हे जे आलेले नेम आणि ईमेल आहेत त्याचं पॅरामीटर जाऊ दे, नो प्रॉब्लेम. मग काय कर, एंड कर बाबा. आणि काय कर, डिलिमिटरचं काम क्लोज करून टाक. काय केलं आपण, क्रिएट प्रोसिजर, प्रोसिजरचं नाव दिलं. आणि तर लेफ्ट साईडला बघा, इथं स्टोअर्ड प्रोसिजर रिकाम्या देतो, ह्याच्यात काय नाही आहे, इथं कायच नाही आहे. आता हे रन करतो आणि काय होतं बघूया मग. समजालं. डिलिमिटर सेट केला, क्रिएट प्रोसिजर म्हटली, प्रोसिजरचं नाव दिलं, कंसामध्ये पॅरामीटर सांगितले, बिगिन. सेम नेम असल्यामुळे आपलं इथं थोडंसं कन्फ्युजन वाटलं असेल, पण काही अडचण नाही आहे. Right? किंवा जर तुम्हाला कन्फ्युजन वाटलं तर येस नेम म्हणा, येस ईमेल म्हणा. आणि इथं खाली पाठवताना काय करूया आपण, इथं म्हणूया येस नेम आणि येस ईमेल व्हॅल्यूज. राईट. म्हणजे व्हेरिएबलचं फक्त नाव बदला. करू रन. राईट. इथं आता इथं म्हणतो मी गो. आणि इथं बघा सक्सेसफुल एक्झिक्यूट झालाय. इथं काय दिसतंय का बघा, नाही सुद्धा. इथं रिफ्रेश करतो बघा, इथं स्टोअर प्रोसिजर मध्ये एक प्रोग्राम आलाय बघा, इन्सर्ट. आलं. झालं. आता स्टुडंट टेबलमध्ये रेकॉर्ड पडले असतील का रे, नाही. आपण फक्त हा प्रोग्राम करून ठेवलाय. प्रोग्राम एक्झिक्यूट झालाय नाही. आता आपण एक्झिक्यूट करायचा. कसं करायचा, आता मी इकडे जातोय आणि काय करणार, कॉल, कुणाला कॉल कर, इन्सर्ट स्टुडंटला कॉल कर. राईट. कॉल कर म्हणजे फंक्शन कॉल करतो आपण प्रत्येक लँग्वेज मध्ये. येस. काय कर, घेऊन जा. मी माझीच माहिती पाठवतोय, अभिजित कॉमा apg@gmail.com. आपण काय केलं, व्हॉट इज स्टोअर्ड प्रोसिजर, इट इज प्री कंपाइल्ड कोड. त्याला आपण फक्त काय करतोय, एक्झिक्यूट करतोय. कॉल म्हणतो येस. तुम्हाला इन्सर्ट क्वेरी लिहायची गरज पडली का आता, नाही. इथं तुम्ही डेटा पाठवला, तो गेला, इन्सर्ट क्वेरी 8 ला तयार झाली, एक्झिक्यूट झाली आणि डेटा जाऊन बघा एक्झिक्यूट झालं, सक्सेसफुल झालं. आता जर तुम्हाला बघायचं असेल काय करा, सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट टेबल चेक करा, जाऊन पडलं. अजून एक माहिती पाठवायची आहे, काय करा, कॉल करा आशुतोष. ओके. म्हणतो मी ASU, ओके ऍश म्हणतो, तिथं म्हणतो रन. बघा, बघा टेबलामध्ये रेकॉर्ड पडलं का,
आणि आता आपण ऑब्विसली इथं हे करालोय, इथून करलोय. पण हे जर तुम्ही जावातून कॉल केलं तर जावामध्ये क्वेरी तयार करायची, इन्सर्ट इंटू टेबल नेम, आणि मग तिथं पाठवायची आणि ती एक्झिक्यूट होईल. आता काय केलं आपण, फक्त प्रोसिजर कॉल करायची, त्याला डेटा पाठवायचा, इकडे जाऊन त्याचं रन करतो. म्हणता समजते सगळ्यांना? झालं. मग सर अपडेट करायसाठी अजून एक स्टोअर प्रोसिजर लिहायची, सर डिलीट करायसाठी अजून एक लिहायची, सर लिस्ट घ्यायसाठी अजून एक लिहायची, सर इन्सर्ट अपडेट डिलीट आणि सिलेक्ट, आणि अजून एक सिंगल रेकॉर्ड घ्यायचा नंतर अजून एक सिलेक्ट करून लिहायची. आपण 5 क्रिया लिहितो ना क्रड ऑपरेशन मध्ये. व्हॉट इज क्रड ऑपरेशन सांगा? काही जण त्याला क्रड म्हणतात, काही जण क्रूड म्हणतात. सी म्हणजे काय? क्रिएट. म्हणजेच कुठली आली? इन्सर्ट क्वेरी. आर म्हणजे काय? रीड. म्हणजे काय? सिलेक्ट ऑल आणि सिलेक्ट सिंगल. सिलेक्ट सिंगल. बरोबर आहे का? सिंगल म्हणजे लक्षात आलं ना, एक रेकॉर्ड मला घ्यायचा आहे. यू म्हणजे काय? अपडेट. आणि डी म्हणजे काय? क्रूड ऑपरेशन. राईट. 5 क्रिया. सर आपण असे एखादी स्टोअर प्रोसिजर लिहू शकतो का रे? हे 5च्या 5 ऑपरेशन होते त्याच्यामध्ये, एका स्टोअर प्रोसिजर मध्ये 5च्या 5 ऑपरेशन होते. करता येईल आपला? चला ट्राय करूया. एवढं झालं की मग तुम्ही एक्झिक्यूट करणार, ट्राय करून बघा. चला नेक्स्ट क्वेश्चन लिहा. राईट स्टोअर्ड प्रोसिजर, राईट स्टोअर्ड प्रोसिजर फॉर, राईट स्टोअर्ड प्रोसिजर फॉर CRUD ऑपरेशन ऑन स्टुडंट्स टेबल. राईट स्टोअर्ड प्रोसिजर फॉर CRUD ऑपरेशन ऑन स्टुडंट्स टेबल. मग आता मी काय करतोय बघा, काय करतोय बघा. इथं म्हणतो मी क्रिएट प्रोसिजर, इथं म्हणतोय CRUD स्टुडंट्स. स्टुडंट्स टेबलाचं CRUD स्टुडंट्स म्हणजे काय? CRUD ऑपरेशन फॉर स्टुडंट्स टेबल. राईट. आता याला मी काय करतोय, इन्सर्ट करायसाठी आपल्याला 2 पॅरामीटर पाहिजे, हे कळालं. अपडेटसाठी काय पाहिजे आपला? अपडेटसाठी कुणाला अपडेट करायचं ते पाहिजे, आणि काय काय अपडेट करायचं ते पाहिजे. डिलीटसाठी काय पाहिजे आपल्याला? फक्त आयडी पाहिजे, कुणाला डिलीट करायचं ते. आणि लिस्ट साठी काय पाहिजे? काहीच नाही, नुसतं कॉल करा, पाठवते. आणि एक रेकॉर्ड पाहिजे तर काय करणार आपण? कुणाला पाहिजे तर आयडी पाहिजे. आपण 4 ऑपरेशन्स मध्ये, मी जातो इथं नोटपॅड मध्ये ओपन करतो. जर आपल्याला क्रिएट करायचं असेल तर आपण काय करतोय? नेम आणि ईमेल पाठवतोय. बरोबर आहे? जर रीड करायचं असेल तर आपण एकदा काहीच पाठवत नाही, म्हणजे ब्लँक म्हणूया, आणि एकदा आयडी पाठवतो, कोण पाहिजे तो. बरोबर आहे? जर मला अपडेट करायचं तर काय करणार आपण? आयडी पण पाठवणार, नेम पण पाठवणार, आणि ईमेल पण पाठवणार. बरोबर आहे का? आणि डिलीट करायसाठी काय करणार? फक्त आयडी पाठवणार. येस. त्या सगळ्या चौघांचं कॉम्बिनेशन केलं तर आपल्या ओव्हरऑल काय पाठ लागतंय? 3 पॅरामीटर पाठ लागतं, आयडी, नेम आणि ईमेल. पण सिस्टीमला कसं कळणार की मला इन्सर्ट करायचा का, रीड करायचा का, अपडेट करायचा का, डिलीट करायचा? तर आपण सगळे ऑपरेशन एकाच क्वेरीत लिहिणार आहे, एकाच ठिकाणी लिहिणार आहे. मग आपण काय करतोय? अजून एक एक्स्ट्रा पॅरामीटर पाठवतोय. क्रिएट म्हटलं की ऑफ पाठवूया आपण, ऑफ. मग ऑफ मध्ये आपण काय पाठवूया? इन्सर्ट म्हणून पाठवूया. ऑफ मध्ये शब्द पाठवूया इन्सर्ट. ह्याला ऑफ मध्ये काय पाठवूया? लिस्ट म्हणून पाठवूया. किंवा आयडी पाहिजे ना, मग आपण काय बोलूया? ऑफ इज इक्वल टू गेट पाठवू. ऑफ म्हणजे गेट. ओके. एक रेकॉर्ड गेट करण्यासाठी. अपडेटसाठी काय म्हणूया? ऑफ इज इक्वल टू अपडेट म्हणून पाठवूया. ऑफ म्हणजे ऑपरेशन. आणि डिलीट साठी काय पाठवूया? ऑफ इज इक्वल टू डिलीट पाठवू. म्हणजे काय सर? सांगतो, बघा लक्षात येईल तुम्हाला. मग आपण इथं काय करतो? मी क्रिएट स्टोअर्ड प्रोसिजर हे सगळं काढतो सध्या. क्रड अंडरस्कोर स्टुडंट्स, क्रड ऑपरेशन कर स्टुडंट्स टेबलावर. त्याला मी पॅरामीटर पाठवतोय इन. पहिला पॅरामीटर पाठवतोय इन. इन कुठला? ऑफ. डेटा टाईप काय म्हणूया? व्यारकॅर. साईज किती येणार आहे त्याची? 10 पण. किती आहेत बघा ना. इन्सर्ट, लिस्ट, अपडेट, डिलीट आणि गेट. सगळ्यात मोठं 6 आहे, मग आपण इथं म्हणूया 6. मॅक्सिमम साईज येणार आहे 6. कुणाला करायचं आहे? एस आय डी म्हणूया, इंटिजर. इन एस आय डी इंटिजर. आणि बाकी पुढे नेम आणि ईमेल तर आहेच आहे. लक्षात आलं का सगळ्यांना? आपल्याला एका ऑपरेशनला 4 पाठवले. मग आता काय करायचं? डिसिजन मेकिंग शिकलो आपण, इफ एल्स ते पण आहेत, ते सगळीकडे आहे. प्रोग्राम म्हटलं की आलंच ते. मग इथं मी काय करतोय बघा, इफ म्हणतोय. इफ ऑफ इज इक्वल टू, इज इक्वल टू. आता ऑफ डबल इक्वल टू का सिंगल इक्वल टू लिहायला लागतं? सिंटॅक्स मध्ये चेक करूया.
सिंगल इक्वल टू इफ बरोबर इफ ऑप मध्ये जर इन्सर्ट आलं देन मी काय करायचं इन्सर्ट क्वेरी एक्झिक्यूट करणार मी म्हणणार इन्सर्ट इंटू स्टुडंट्स नेम आणि ईमेल व्हॅल्यूज काय पाठवणार येस नेम येस ईमेल आपल्या व्हेरिएबल्स आपण तसे दिलेत ना माझं काम संपलं जर ऑपरेशन इज इक्वल टू इन्सर्ट आलं तर इन्सर्ट करायचं जर म्हणतोय मी एलिफच आहे का एल्स इफ जर ऑप इज इक्वल टू काय आलं लिस्ट आलं देन काय करायचं सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट्स ऑर्डर बाय काय पाहिजे नेम पाहिजे म्हणजे ऑर्डर बाय नेम काय केलं एक क्वेरी लिहिली समजायला का सगळ्यांना परत एलसीफ म्हणतोय जर ऑप इज इक्वल टू काय आलं गेट आलं देन व्हॉट सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट्स लावायचं एक्झिक्यूट करायची क्वेरी पण वेअर काय आयडी इज इक्वल टू हा एसआयडी पाठवणार तो एसआयडी परत एलसी काय येणार आता परत ऑप मध्ये ऑप इज इक्वल टू अपडेट आला अपडेट देन काय करायचंय मला अपडेट स्टुडंट्स करायचा आहे सेट नेम इज इक्वल टू येस नेम कॉमा ईमेल इज इक्वल टू येस ईमेल वेअर कुणाचा आयडी इज इक्वल टू एस आयडी लक्षात आलं का सगळ्यांना क्वेरा लिहिलो मी आणि शेवटला म्हणतोय काय एल्स इफ ऑप इज इक्वल टू काय आलं रे डिलीट आलं देन व्हॉट डिलीट फ्रॉम स्टुडंट्स कुणाला वेअर आयडी इज इक्वल टू एस आयडी समजाले का हे सगळे ऑपरेशन मी इफ एल्स लिहून टाकले कुठं परमनंट डेटाबेस मध्ये आणि शेवटला म्हणतोय काय एंड काय एंड इफच आहे का रे हा एंड इफ त्याच्या खाली काय केलं आपण आपला प्रोग्राम एंड केला डिलिमिटर एंड समजायला का सगळ्यांना येस आणि आता मी काय करतो याला सगळं सिंटॅक्टिकली सगळं बरोबर लिहिल्यामुळं इथं म्हणतो रन इथं एक्झिक्यूट झाला सक्सेसफुल आणि इथं रिफ्रेश करतोय बघा करंट स्टुडंट आला आता मी काय करणार आहे आता नवीन एसक्यूएल तयार करतोय तिथं पण केलं असं झालं असतं आता मला काय करायचं आहे रेकॉर्ड इन्सर्ट करायचा आहे मग मी काय करणार कॉल क्रड अंडरस्कोर स्टुडंटला कॉल करतो आणि पॅरामीटर किती ते आपल्याला माहिती आहे किती पॅरामीटर एकूण 4 पहिल्यांदा ऑफ म्हणायचा इथं म्हणतोय मी इन्सर्ट कर बाबा हे स्टँडर्ड आहे हे तर चुकी चालणार नाही ओके येस आता आयडी 0 पाठवायचा का सांगा कारण इन्सर्ट मध्ये आपण काय आयडी देतोय का नाही म्हणून पाठवा कंपल्सरी 4 पॅरामीटर मागितलेत ना तुम्ही 3 मग 4 पॅरामीटर पाठवायचे नेक्स्ट कुणाला पाठवायचा आहे चला नेक्स्ट पाठवायचा आहे किशोर इथं म्हणतोय k@gmail.com मग काय झालं सांगा हा गेला क्रड स्टुडंट नावाचं फंक्शन कॉल करा गेला स्टोअर पोझिशन कॉल करा गेला मग त्या स्टोअर पोझिशन मध्ये काय झालं पहिला पॅरामीटर कोण आहे ऑप आहे राईट बाकीचे पॅरामीटर आहेत त्या मग ऑप मध्ये काय आलं रे इन्सर्ट आलं म्हणून इथं इफ इन्सर्ट सक्सेसफुल झाल्यामुळे तो काय केला ही क्वेरी एक्झिक्यूट करला गेला संपलं राईट आता जे फुल स्टॅक डेव्हलपर्स आहेत ते काय करणार बघा जावातून 4 ऑपरेशन साठी एकच फंक्शन कॉल करायचं कुठलं क्रड स्टुडंट्स आणि त्याला पॅरामीटरवर ठरणार तुम्ही इन्सर्ट करलाय का अपडेट करलाय का डिलीट करलाय का सिलेक्ट करा झालं मग मी गेलो आणि इथं म्हटलं बघा एक्झिक्यूट सक्सेसफुल आला रिप्लाय याचा अर्थ काय झालं रेकॉर्ड जाऊन पडलं मग आता इथं मी याला कमेंट करतो म्हणजे आपलं काम झालं म्हणून आता बघूया की रेकॉर्ड किती जाऊन पडल्यात मग काय करूया आपण कॉल क्रड अंडरस्कोर स्टुडंट ऑपरेशन काय पाहिजे तुम्हाला लिस्ट पाहिजे ना म्हणजे सिंगल कोड मध्ये मी लिस्ट पाठवतो येस आणि रन करू का सेमिकोल म्हणतो इथं गो लाल रंगात मिसाला सॉरी अहो आर्ग्युमेंट किती सांगितला 4 सांगितला पाठवाला एकच मग काय करा 0 पाठवा ब्लँक पाठवा किंवा 0 नल पाठवा 4 पॅरामीटर आले पाहिजे बघा इथं 0 म्हणण्यापेक्षा इथं नल पण म्हटला तरी पण चालतंय काय अडचण इथं म्हणते मी गो बघा लिस्ट आली की क्वेरी लिहिली का तुम्ही सिलेक्ट क्वेरी लिहिले का एकदा लिहून ठेवल्या परत लिहायची गरज नाही डन मॅटर संपला सर मला त्याला कमेंट करतो मला एकच स्टुडंट पाहिजे ज्याचा आयडी 2 आहे मग काय करणार मी कॉल क्रड ऑपरेशन कॉल करणार गेटनं कॉल करणार आणि पॅरामीटर पाठवणार 2 नंबर बाकी सगळे नल मग हा काय करणार मला एकच रेकॉर्ड पाठवणार लक्षात आलं का सगळ्यांना ऑपरेशन फास्ट व्हायला लागले राईट इथं गेलं कमेंट परत मला काय पाहिजे रे अपडेट करायचा आहे मग इथं म्हणतोय मी अपडेट कुणाला अपडेट करायचा 2 नंबरला करायचा त्याचं नाव काय सेट करायचं आहे आशुतोष पाटील
राईट. ईमेल आयडी जो काय असेल तो ashu@gmail, तो बदलायचा नाही, तो आहेच राहू दे. पाठवायला लागणार ना खरं. मग काय होणार सांगा, तो अपडेट जाणार, म्हणजे इथं चेक करणार इफ ऑपरेशन इज इक्वल टू अपडेट स्टुडंट सेट नेम इज इक्वल टू यस नेम, ईमेल इज इक्वल टू यस ईमेल. हा बदलायचा नाही, पण आहे तो जो काय आला तो पाठवणार. आणि वेअर आयडी इज इक्वल टू यस आयडी. इथं मी रन करतो बघा, एक्झिक्यूट. एक रो अफेक्ट झालाय. परत लिस्ट कॉल करून बघा. आता आशुतोष काय आला बघा, आशुतोष अपडेट. खला मी तुम्हाला परत इन्सर्ट अपडेट डिलीट एकदा लिहून ठेवली ना, काम संपलं. फक्त कॉल करायचं. समजालंय का? आणि ह्यालाच म्हणतात स्टोअर प्रोसेस. लास्ट राहिला कुठला रे, डिलीट करायचं. काय करायचं, कॉल क्रड स्टुडंट्स. कुणाला करायचं आहे, पहिला ऑपरेशन पाठवा डिलीट. कुणाला करायचं आहे, आयडी नंबर 1 करायचा आहे, बाकी 2 नल पाठवा. एक्झिक्यूट करतोय बघा. 1 रो अफेक्टेड. परत लिस्ट बघायचं आहे. समजायला का सगळ्यांना? झालं. आणि अशा तऱ्हेने आपण सक्सेसफुली स्टोअर प्रोसिजर लिहायला शिकलो. मग सगळी बेसिक झाली स्टोअर प्रोसिजर. कॅल्क्युलेशन वाली स्टोअर प्रोसिजर हे पण आता प्रॅक्टिस करा. नेक्स्ट सेशन मध्ये मी अजून कॅल्क्युलेशन वाली स्टोअर प्रोसिजर आपण लिहिता येते का ट्राय. समजले का सगळ्यांना? चला लिहा. काय लिहिणार, पहिल्यांदा ही स्टोअर प्रोसिजर लिहून घ्या प्रॉपर. आताच लिहा, नंतर तुम्ही लिहाल की नाही माहिती नाही मला. ओके, आताच लिहून टाका. येस. आणि चारीच्या चारी ऑपरेशन कॉल करायचं, म्हणजे चारीच्या चारी 5च्या 5 कॉल लिहून टाकायचे. राईट. इथं मी रेकॉर्डिंग थांबवतोय. आणि कॉल सुद्धा तुम्हाला हे लिहायचे आहेत. हे सगळे कॉल 1 2 3 4 5 हे लिहायचे आहेत. कशासाठी ते तुम्हाला माहितीच आहे. राईट. मी ते तिन्ही पण तो राईट व्हिडिओ पॉज करणार आहे, स्टॉप करणार आहे म्हणून. ओके, तर तुम्हाला पण लिहायचे आहेत. पहिला एसपी पण लिहा, एंड इथंपर्यंत. डन. चला लिहायला चालू करा.